कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया तुझी हार गळाचा शुभ
तुळशी हार गळा तुळशी हार गळा घालती तांबर तुळशी हार तुळशी हार गळा घालती तांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा घालती तांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची हार तुळशी हार गळा घालती तांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा घालती तांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा घालती तांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा घालती तांबर कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हेलो संत माय बाप कृपा संत माय बाप कृपा संत माय बाप कृपा तुम्ही संत माय बाप कृपा कीर्ती वाढ
परिचित कीर्तिवानो गायनी परिचित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण सुख भक्ती भाव सुख भक्ती भाव सुख भक्ती भाव सुख भक्ती भाव गुणाचार नाम विठोबाचे गुणाचार नाम विठोबाचे गुणाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कार अवतार तुम्हा धराया कार अवतार तुम्हा धराया कार अवतार तुम्हा धराया कार उद्धराया जन जन जीव उद्धराया जन जन जीव उद्धराया जन जन जीव रामने गुण चंदनाचे अगारे गुण चंदनाचे रामने गुण चंदनाचे
कीर्तिवर्णो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा विठ्ठल 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 सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता हृदय आपुले जरी चौफाळून बले वरे बैसू पावले श्री गुरुचे ते नमस्कार सोण पंथ तथा गुणजन तया मामा श्री बोलती नामे शंकरणे शंकराजो संती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा शुभ करा दांडे करा वंदितो ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः वसुदेव सुतं देवं कौसुचानूरमर्दनं देवकी प्रमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु आयोगपीठे तटवीमरद्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे
समागत तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरणाचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार होयाचा मनाजव मारुतुल्लभगं जितेंद्र बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश कारुण्य सिंधू बाबा दुःखारी तुझवीन शंभो तुम्ही संतमाय बाप कृपा कार्य व्यापतीत कीर्तीवर्ण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी त्या मायबापांच्या गुरुजनांच्या समोर म्हणून दाखवलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु जगतवंदनी देहोनिवासी संत तुकाराम महाराज यांचा संत प्रकरणातील संतांचं वर्णन करणारा 4 चरणाचा अभंग आपल्या समोर म्हणून दाखवलेला आहे. अभंगाला निरूपणाला सुरुवात करण्यावर तत्पूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा की आजची ही कीर्तनाची सेवा काळानिमित्त आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा सांगणं उचित आहे. प्रतिवर्षी सालाबादा नियमाप्रमाणे एक सिंगल कार्यक्रम असतो आणि तो सुद्धा जंगल में मंगल जंगलात असा आनंद हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. जंगलात कार्यक्रम असतो. गुरुवारी हरिभक्त परायण नवनाथजी महाराज त्यांची जी गुरु परंपरा आहे त्यांचे जे मच्छिंद्रनाथांचे पट शिष्य गोरक्षनाथ त्यांचा आज म्हटल्यानंतर की प्रगट दिवस त्याला धर्मनाथी म्हणतात. आजच्या दिवशी गोरक्षनाथ प्रगट झाले त्या निमित्ताची कीर्तनाची सेवा दरवर्षी सालाबादा नियमाप्रमाणे याही वर्षी बाबांनी मला फोन केला. अजून त्र्यंबकवाडीचं सर्दी पडचं अजून जात गेलं नाही, अजून जात नाही. त्यात आपली चूक नाही महाराज. पूर्वी आहे ना 7-8 वर्षापूर्वी टँकरचं पाणी पाजायचे लोकांना खूप चांगलं होतं. टँकरचं पाणी पाजायचे ना खूप चांगलं होतं. आता ह्या गावाचे जार बदल, त्या गावाचे जार बदल, तिकडचे जार बदल. त्या जारमध्ये काय असतं माहिती आहे का? 1000 लिटर पाणी गार करण्यासाठी एकच केमिकल टाकलं जातं त्याच्यामध्ये. एकच थेंब केमिकल जे असतं ना ते त्र्यंबक रिटर्न होतपर्यंत संपूर्ण म्हटल्यानंतर काम करून टाकतं त्या वारकऱ्यात. आपल्या समोर म्हणून दाखवलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनी संत तुकाराम महाराज संतांचं वर्णन करतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत. संतांना माय म्हणतात, बाप म्हणतात तुकाराम महाराज. आणि कृपावंत आता तुकोबाराचा अधिकार कमी नव्हता पण तरी तुकाराम स्वतःला कमी समजतात. कायम या पतित. पतित म्हणजे मला काहीच येत नाही, मी एकदम तुमच्यापेक्षा लहान आहे, आज्ञान आहे आणि तुमची कीर्ती मी काय वर्णन. आता तुमची जगामध्ये ख्याती कशी कीर्ती कशी माहिती समाजात संतांना तुकाराम महाराज सांगतात अवतार तुम्हा. तुकोबाराचा अवतार झालेला आहे पण इतरांना तुकाराम महाराज सांगतात अवतार तुम्हा.
आणि स्वतः अवतारच घेतले तुकाराम महाराजांनी. आता बाकीच्या काही लोकांनी विचार म्हटलं का तुम्ही कुठून आले? तुकाराम महाराजांना प्रश्न केला. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो ह्याची कारणासी, आलो ह्याची कारणासी, बोलिले साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग. तुम्ही संत माय बाप कृपावंत यो अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धराया जड जीवा. या भवसागरामध्ये संसारामध्ये जन्माला आलेला जो जीव आहे ना, या जीवाला मोक्षाचा मार्ग दाखवण्यासाठी अवताराला आले ते संत. आणि ते मोक्षाचा मार्ग तुम्हाला कशाने सापडेल माहिती आहे का? वाढावया सुख भक्तिभाव धर्म. आपल्याला सुख वाढावं असं आपल्याला वाटतं. आपल्याकडनं भक्ती घडली पाहिजे. आपला भाव आपला विश्वास त्या देवावरती संतांच्या पायावरती असला पाहिजे. आणि कुळाचारी नाम, जसं तुकाराम महाराज सांगतात, कुळाचारी त्यांच्या कुळात पूर्ण 7 पिढी पासत माझ्या वडिलाची मिरा सगळा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंग. उपवास पारणे राखीला दारवंटा आणि केला भोग वाटा यात लागला. तुझा कुळाचारी नाम विठोबा. आणि शेवटी तुकाराम महाराज सांगतात की संत कसे असतात माहिती का? बोलू नका का म्हणे गुण चंदनाचे पाठीमागचे बोलू नका कोणी. तैसे तुम्ही जगी संत जन. तसं चंदनामध्ये गुण असतो. आणि चंदन आपला सुगंध देण्यासाठी भेदभाव करत नसतो चंदन. तसं तुकाराम महाराज संतांना चंदनाची उपमा देतात की तुम्ही चंदनासारख्या. तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन झड जीवा. आज आला सरळ झळ अभंगाचा भाग. आज जी नाथांची परंपरा आहे, नाथ जगाच्या कल्याणासाठी या भूमीवरती अवतीर्ण झाले. पूर्वी कसं होतं माहिती का? द्रौपार्योग, त्रेतायुग आणि सतयुग. आपण आहोत कलियुगामध्ये. त्यावेळेस जर कधी अधर्म जर वाढला ना, तर त्या अधर्माचा नाश बाणाने, तलवारीने, भाल्याने होत होता. भारतीय युद्ध ज्यावेळेस घडलं, तर अधर्मी लोकांचा देवाला नाश करायचा होता. महाभारताचं युद्ध घडवलं. त्रेतायुगामध्ये अधर्मी लोकांचा नाश करायचा होता. राम अवतार झाला. सतयुगामध्ये अधर्माने वागणारे जे लोक होते त्यांच्यासाठी वरा, कच्छ, मत्स्य, नरसे हे अवतार त्यांच्यासाठी अवतार त्या काळामध्ये त्यांच्यासाठी ते अवतार झाले. पण तो कलियुगामध्ये जे अधर्माने जे वागणारे जे लोक आहेत ना, त्यांच्यासाठी नवनाथ प्रगट झाले. नवनाथांची परंपरा आहे. आता एका गावामध्ये साधू भिक्षा मागायला आला. सकाळचा टाइम होता. 2-4 बाया ओट्यावर बसलेल्या होत्या. आणि त्या साधूने भिक्षा मागायची. अलग निरंजन ओम भवंती माई भिक्षांदी. आता त्याच्यात त्या 4-5 बायका बसलेल्या होत्या तिथं. महाराज 4-5 बायका बसलेल्या होत्या. त्या बाईने भिक्षा आणून दिली. तेवढ्यात ती बाई सांगते, बाबा तुम्ही खरे साधू आहेत का? म्हटले माई तुम्हाला काही शंका आहे का? म्हटले शंका नाही. साधू खरे आहेत का? तर तुझं म्हणणं काय आहे? मच्छिंद्र महाराज विचारतात तुझं म्हणणं काय आहे? त्यावेळेस त्या बाईने सांगितलं, म्हटलं बाबा 12 वर्ष झाले माझ्या लग्नाला, संतती नाही मला, संतती नाही. अत्यांचं काय होतं माहिती का? काखेमध्ये झोळे होते. काख्या झोळेमध्ये हात घातला आणि वशमा काढला. माई हा वशम घे. हा वशम पाण्याबरोबर प्राशन कर. तुला मुलगा होईल. तुला मुलगा होईल. आणि साधू निघून गेला महाराज. आणि आता असं माहिती जनय आधीच उद्धट ती परंपरा आज पण आहे महाराज. मग त्या दुसऱ्या बाईंनी सांगितलं, काय दिलं त्या गोसावड्याने तुला? काय दिलं? म्हटलं भस्म दिला त्या गोसाव्याने.
कथा तुम्हाला माहिती आहे. पण त्यांची तिथी आहे, त्यांचं चरित्र वर्णन करणं आपलं कर्तव्य या व्यासपीठावरती महाराज. विठ्ठल आणि साहित्याच्या 2-4 बहिणी अगं हे गोसावी लबाड असतात, ढोंगे असतात, हे वशमधून आपल्याला फसवत असतात, हे बहुरूपी असतात. बस हा भस्म खाऊ नको, भस्म खाऊ नको. मग हा उद्या उखरड्यावर टाकतो भस्म. आणि त्या बाईने गाईचं शेण भरत असताना तो उखरड्यामध्ये तो भस्म टाकून दिला. नाथ निघून गेले महाराज. 12 वर्षानंतर मच्छिंद्रनाथ त्या बाईच्या अंगणात येऊन उभे राहिले. अनाग्नी रंजन ओम भगवंती माई भिक्षां देही. बाई बाहेर आले पाहिला. हा 12 वर्षापूर्वी आलो तो साधू. हा साधू 12 वर्षापूर्वी आलेला होता तोच साधू समोर दिसतो. बाईने भिक्षा आणली. हे भिक्षा नाही म्हणता माई मेरे को, 12 साल पहले मैंने तेरे को भस्म दिया था. हो बालक काय बाई घाबरली महाराज. बाई घाबरली. म्हटले महाराज भस्म प्राशनच केला नाही, खाल्लाच नाही. भस्म काय केला? म्हटलं उखरड्यावर टाकला. कोणत्या जागेवर उखरडा आहे तुझा? त्या उखरड्या गाईच्या शेणामध्ये टाकलेला होता. आणि तिथे गेल्यानंतर मच्छिंद्रनाथाने अनाग्नी रंजन म्हणून आवाज दिला. 12 वर्षाचा मुलगा त्या उखरड्यातून निघाला. 5चा दिवस धर्मनाथ तिला धर्मजीत म्हणतात. गोरक्षनाथ प्रगट केली आणि त्यांची परंपरा आहे महाराज, नाही का? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य. केला गोरक्ष वळाला गहिणी प्रसाद निवृत्ती दादा ज्ञानदेव सार ज्ञानोबार आहे. निवृत्तीनाथ महाराज यांचं जे समाजामध्ये यांचं जे कार्य होतं, यांचं जे कर्तृत्व होतं, त्यांची नाथांची परंपरा बालिका गुरु परंपरा त्यांची नाथ संप्रदायाची. आणि या जे संतांचं जे कार्य होतं, ते संत असे की म्हटल्यानंतर की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती कष्टविधी परोपकार. आता त्यांच्या जर परोपकारासाठी ते संत जन्माला आले ना, तसं आपण ज्यांच्याकडे आज इथं आलेलो आहे एवढा समाज या ठिकाणी सकाळी 6 वाजेपासून मांडी घालून असतात महाराज. माझा 9 वर्षाचा संबंध आहे. 9 दिवसाचा नाही, बरं 9 महिन्याचा नाही. पूर्वी ते तिकडे होते माझं देवळा तालुक्यात वासगाव खर्डो आणि पार डोंगरामध्ये जमीन बरं का डोंगरात. आता आपल्या कसं आहे, मी असा माणूस आहे, आमच्याकडे आयरन नाही म्हणे लोक 10 जणी स्वतःचं काम सोडायचं. माझी बाई तुम्हाला काही ना बरं का आयराने सांगितलं, तुमच्या घरी काम नाही धंदा नाही. ती नोकरीला आहे, माझी बायको नोकरीला आहे. आणि मी ज्यावेळी या बाबांकडे अशी माणसं आणतो का बरं का, ती बाई काय तुमच्या काम नाही धंदा नाही, रिकामा काम करत असतोस. अरे पण तो महात्मा पहाटे 6 वाजेपासून मांडी घालून बसतात. आपण मोटरसायकल नाही येतो किंवा ज्या पेशंट जे असतात ना त्यांच्या 4 चाकी गाड्या असतात, ते येतच म्हणतात महाराज आमची 4 व्हीलर गाडी आहे, फक्त तुम्ही आमच्यावर बाबापर्यंत चला. आता मी दिंडीला गेलेलो होतो. मालेगावचा एक मुलगा, आधी एक आमचा नातेक मुलगा आणला 4 महिन्यापूर्वी. त्याला 3 दिवस घरामध्ये बांधून ठेवला. भूतचा बरा मोठे ग बाई झाली धडपड करवाता काही. त्याला भूताने पिसाटलेलं होत्या पोळ्याला बांधून ठेवला 3 दिवस घरामध्ये. आणि मला फोन केला म्हणे महाराज दादा घरात बांधून ठेव, मालेगावला बांधून ठेवला घरामध्ये.
मग मी काय करते त्या त्याला पण तुम्हाला बाबा आहे ना तो तुम्हाला बाबा पाहायला निघाल तुम्हाला इंदिरा गांधीला अहिराणी भाषा बोलता येत होती आणि समजत होती बोलता येत होती समजायचं बाजूला घेतो सगळ्यात आधीची जी भाषा आहे ना ती अहिराणी भाषा आहे अहिराणी तुम्ही मराठवाड्यात जर गेले ना अमरावती साईडला तर अहिराणी मिक्स मराठी अहिराणी भाषा विठ्ठल अहिराणी भाषा तुम्ही लिहून बघा लिहायला सोपी पण वाचून बघा वाचायला मराठी भाषेपेक्षा खूप अवघड आहे अहिराणी भाषा दादा भांडू म्हटलं मी करू काय पण तुमचे बाबा आहेत ना आणि ती बाई ना पुन्हा 6 महिन्यापूर्वी आली होती पुन्हा बाबाकडे भाजीपाल्याचा धंदा चालत नव्हता भाजीपाला दुकान मालेगावला त्या रावळगाव नाक्यावरती सोमवार बाजारामध्ये समोरच्या माणसाची भांडण केलं समोरच्याने तिकडनं त्या नवापूरकडनं करून आणलं काहीतरी आणि इथं धंदा बसून दिला धंदा चालत नव्हता मग ते बाबाकडे आले मग बाबांनी तो धंदा चालू करून दिला तिचा बाबा म्हणे बहीण एक काम कर तू तुझ्या गल्ल्यातली फक्त समोरच्याच्या गल्ल्यातली फक्त चिल्लर आणून दे तेवढी 40 रुपये चिल्लर म्हणजे तुझी रोजी चालू होईल आता ती गेली तुझी 6 महिने आलीच नाही पण ज्या वेळेस तिच्या भावाला घरामध्ये 3 दिवस बांधून ठेवला तेव्हा सांगते ती तुम्हाला बाबा म्हटलं बाई तुझा पण बाबा आणि त्यानंतर तो गाडीत घालून आणला इथं त्याची वीड भट्टी होती महाराज कारण का या व्यासपीठावरती जर खोटी स्तुती केली समोरच्या माणसाची खोटं वर्णन जर केलं इतरांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या इथं खोटी वर्णन केल्यानंतर कारण इथं बसलेले बरेच माणसे की मला ओळखत असतील मी गुरुवार रविवार काही वेळेस येतो पहिला मंडळी काही बाबांकडे येतो तुम्ही पाहिलं असेल किंवा नसेल काय माहिती कारण मी आता धोतर नाही तेव्हा मी चड्ड्यानेच येतो कारण मी कीर्तनकार म्हणून कीर्तनकार राहत नाही मी सर्वसामान्य माणूस आहे आणि माणसाने कधी आपण सर्वसामान्य राहायचं असतं कधी माणसाने की मी असा आहे मला हे येतं असं म्हणणारा माणूस सगळ्यात मूर्ख असतो महाराज आता हे जे भजनी मंडळ आहे ना यांच्या फार मोठा महात्माचा कृपा प्रसाद आहे भजनी मालिका दिली तुम्ही बाबाला तुमच्या भजनी मंडळाने काळू बाबांची त्यांनी 4 महिने सांभाळून ठेवली माझ्याकरता आणि ती मालिका माझ्याकडे दिलेली ती मालिका माझ्याकडे दिली कारण तुम्ही फार मोठ्या संतांच्या साधूच्या सानिध्यातल्या माणसात तुम्ही एक भैरवनाथाचं जागृत दैवत तुमच्या गावामध्ये काळूबाबांचं मोठं समाधी मध्ये तुमच्या गावामध्ये मोठं करतो ते संतांचं कारण का संत तुम्हाला जगामध्ये सर्व काही भेटेल जीवनामध्ये संत भेटणार बाबू आहे संत आपल्याला असेच टाळकरी पाहिजे काही काम आहे नाही ते गोवा उलटा करून टाकतात ते तुमच्या इथं आमच्या गावातला काय चांगला मोठा गायक आहे तो आमच्या गावातला मिलिंद महाराज आहे रे आजंगवड्यांचा स्टार गायक आहे पण त्यांनी जर ठरवला बुवा उचलून टाकून द्यायचा बुवा त्यांच्या विरोधात गेला का त्या बुवाला त्यांनी जमिनीत घातला वर्णन करतात भाऊ अवघड आहे संत भेटी परिचय जेठी करुणा संत भेटत नाही सुख
हसतो जाता रवी धरवेला बाह्य येळा सागर तरेल त्या स्वातंत्र्य भेटना होईल गा पवन घालवेल पाघर पाय चढवेल गगन भूत भविष्य कळ येईल वर्तमान परित्या साधू जन कळे मैमान ऐसे कैसे भेटते ती साधू ज्याचा तर्क वेणा बोधू जासी निजनंदी आनंदू त्याची परमानंद उद्बोधू गायचे कैसे भेटती ते साधू त्या प्रथम चरणात बाबा सांगतात ब्रह्म सर्वागत सम तिथे अनुनय विषम ऐसे जाण तिथे अति दुर्गम तयाची भेटी झाली परम संतांचं भेट होणं याला परम भाग्याचं परम पुण्य लागत असतं त्यावेळेस संत आपल्याला भेटत असतात किंवा दुसऱ्या ठिकाणी तुकाराम महाराज संत भेटती आजी माझ तेने मी झालं चतुर्भुज दोन्ही भुजा स्थळी सर दोन्ही सूक्ष्म वाढल्या आलिंगन सुख वाटी प्रेम चिदानंदी घोटी हर्षे ब्रह्मांड उत्कटे समळ उठे मी पण या संतासी भेटता या संतासी कल्पतरुणी दुने परिसा देणे चिंतामणी संतांच्या सानिध्यात जाण्यासाठी आपल्याला फाशी लागत असं पुण्य लागत तसं आपण ज्या महात्म्याकडे येत असतो आपल्याला जो विकार बांधलेला असतो विकाराने आपण व्यापलेला असतो आणि आपण ज्यावेळेस बाबांकडे येतो ना आपला रोग आपला आजार बरा होण्यासाठी त्यांना काय करावं लागतं माहितीये का मोबाईल चार्जिंग लावून झाला चार्जिंग मोबाईल चार्जिंग लावलाय असं असं देणार राहू आपल्याला बरं करण्यासाठी त्यांना काय करावं लागतं माहिती का त्या बाबा यांना काय करावं लागतं माहिती का ही दाढी वाढवली केस वाढवली डोक्याची त्यांना साधना करावी लागते साधना आपला आजार बरा करण्यासाठी त्यांना वनात तपश्चर्या करायला लागते तुम्हाला माहिती आहे नवनाथ पाया तुला जाऊन जंगलात जाऊन तपल्या पुस्तकात माहित नाही पाहिले ना तुम्ही माहित नाही ना अजून पण बाजूला साधना करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावरती बाजूला जातात अमावस्या पौर्णिमेला आणि रानामध्ये कोणतं भूत असतं माहितीये का कोकणातला शब्द आहे कोकणातलं मी 16 वर्ष आत गेला राहिलो सुरगाणा तालुक्यात काय ते रानात बगळे भूत असतं बगळे भूत रानातलं कोणतं भूत असतं बगळे भूत असतं आणि रानात जाऊन ध्यान धारणा तपश्चर्या करायची ध्यान धारणा केल्यानंतर आपल्या मंत्राची पावर वाढवणं आपल्याकडे आजारी मनुष्य आल्यानंतर त्याला द्वारा त्याच्या गळ्यात टाकल्यानंतर त्याला नुसतं भस्म पाण्यात प्यायला दिल्यानंतर त्याचा विकार बरा होतो 5 गुरुवार 5 रविवार त्याने आपल्याकडे चक्र मारल्यानंतर त्याच्या चक्रात त्याचा पैसा त्याचा वायवर गेलं नको पाहिजे माणसं वेळ काढून येतात आपल्या करता ही साधना जे करतात त्यांच्याकडे आज आपण आलेले येतात एक बाई येणार महाराज तर काय कुठे होते काय म्हणते कळवण तालुक्यात बहुत काम खेळ बहुत काम खेळाय बरं तुम्ही तिथली एक बाई होती 70 वर्षाची बाई फार वाढलेली होती आणि इथं तिला गोधडीचे जोळे करून ती रिक्षातून उतरवली तिला गोधडीची जोळी केलेली होती रिक्षातून उतरवली आणि तेव्हा तसं तिला घेऊन आले पहिल्या रविवारी तिला गोधडीच्या झोळीत आणलं दुसऱ्या रविवारी ती त्या रिक्षातून पायी चालत आली त्या संतांचे देणे कल्पतरू परिसा घाल देणे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती
देह कष्टेविषयी परोपकारासाठी परोपकार माणसाने थोडा तरी काही फार करा परोपकार माणसाकडनं परोपकार झाला पाहिजे. आता आपण जेव्हा दिल्लीला चालतो ना, आता तुमचा मार्ग वेगळा आहे, आम्ही हायवे सोडत नाही. हो, पण असे लोक भाविक की एवढ्या वारकऱ्यांची सेवा करतात महाराज, एवढी सेवा करतात. त्या सातपूर पासून आपण नवीन सिमेस पासून जर रस्त्याला लागलो ना, त्र्यंबक रस्त्याला, तर बळजबरी केळी हातामध्ये ते याचे राजगिऱ्याचे लाडू बिस्किटाचे पुढे बळजबरी आडवे होतात महाराज. चहा घ्या, नाश्ता करा, बळजबरी आडवे होतात. एवढे वारकऱ्यांची सेवा करणारे लोक आहेत. थोडा तरी फार परोपकार. संत परोपकार करत असतात. तुकाराम महाराज त्यांच्या जीवनामध्ये वर्णन करतात की माझ्या जीवनामध्ये जे संत आलेले आहेत ते संत एवढे दयाळू आहेत, एवढे उपकार आहेत करते संत समाजात, त्यांचे उपकार आहेत, त्यांची एवढी कीर्ती आहे की मी काय वर्णन करू. अभंगाच्या पहिल्याच्या तुम्ही संत माय बाप कृपावंत, 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तू मागराया कारण, 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 अवतार तू तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायम या पतित कीर्ती वर्णू, तुमची कीर्ती अशी महान आहे. असे त्या नाथ ग्रंथातला विषय. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करता करता रामेश्वरला गेले आणि तिथं द्वारपालाचं काम हनुमंतराय करत होते. आता हनुमंतराय सीतामाईच्या वचनात बसलेले होते. श्रीराज्याची जी राणी होती तिलोत्तमा राणी, ती सीतामाईकडे आली आणि सीतामाईला सांगितलं, म्हटलं सीता तुझा जो मानस पुत्र आहे हनुमंत, म्हटलं मला त्याच्याशी लग्न करायचे. तिलोत्तमा राणी सीतामाईकडे मागणी घालती. त्यावेळी सीतामाईने सांगितले, म्हटलं तिलोत्तमा अगं तो ब्रह्मचारी लग्न करणार नाही. म्हटलं मला लग्न जरी नाही केलं पण हनुमंतापासून आमच्या राज्यामध्ये स्त्रींना गर्भधारणा झाली पाहिजे. आता सीतामाईने हनुमंतराला बोलून घेतलं. म्हटले हनुमंता तिलोत्तमा आली होती लग्नाचं मागणं घालते, मी नाही सांगितलं. तिची एक अट आहे, हनुमंतापासून आमच्या श्रीराज्यातल्या राणींना स्त्रींना गर्भधारणा झाली पाहिजे. हनुमंतराय सांगून म्हटले कसं चालेल. मग तिथं पर्याय आता आपला विषय धावताय आपला, वेळ कमी. हनुमंतरायने सांगितलं, म्हटले एक काम करेल मी नगरात उतरणार नाही, श्रीराज्याच्या सीमेवरती फक्त भुपकार देणार आणि भुपकार दिल्यानंतर त्या स्त्रींना गर्भ धारणार आहे श्रीराज्यातल्या. पण तिथं फक्त मुली जन्माला यायचं, मुलं जन्माला यायचे नाही. या वचनात हनुमंतराय फसलेले होते आणि मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत करत ज्या रामेश्वरला गेले, द्वारपालाचं काम करणारे जे हनुमंतराय होते ते त्यांना जाऊ देत नव्हते. दोघांमध्ये युद्ध झालं, मंत्रयुद्ध झालं. हनुमंतराय माघार घेत नाही, मच्छिंद्रनाथ माघार घेत नाही.
कारण हाही शंकराचा अवतार आणि तोही कवी नारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथाचा. कारण का ज्ञानोबारीची ओवी ती ज्ञानेश्वरी मध्ये ध्वजस्तंभी वानर मृत्युमंत शंकर. कारण भगवान शंकराचा अवतार हनुमंतरायचा आहे. आता हनुमंतरायांनी थोडस सांगितलं, म्हटलं एक काम करा, मी माघार घेतो, पण माझं एक काम तुम्हाला करावं लागेल. मच्छिंद्रनाथाला हनुमंतराने सांगितलं, मी तुमच्यापासून आता माघार घेतो, तुम्हाला शरण येतो. कारण का हनुमंतराय संत आणि शांत. तुकाराम महाराज वर्णन कर, शूर आणि वीर किंवा वादात म्हणजे मानवर युद्ध मुख्यम. मनोजम मारुतुल्य वेदम जितेंद्र बुद्धिमताम वरिष्ठम. बुद्धिमताम वरिष्ठम वातात म्हणजे मानर युद्ध मुख्यम श्रीराम दूतम शरणम. सगळ्यात बुद्धिवान आणि शक्तिवान बलवान हनुमंत, पण सगळ्यात शांत. नम्रतेने हात जोडले मच्छिंद्रनाथा समोर, नाथा मी तुम्हाला शरण येतो, फक्त मला एका बंधनातून मुक्त करा. म्हटलं सांगा. श्रीराज्यात जायचं, तिलोत्तमा राणी बरोबर विवाहबद्ध व्हायचं, एवढं काम करा, काही हरकत नाही. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करून श्रीराज्यात गेले, तिलोत्तमा राणी बरोबर विवाह केला आणि सुखाने संसार चालू झाला. इकडे गोरक्षनाथ आपल्या गुरुच्या शोधार्थ निघाले, कानिपनाथ आपल्या गुरुच्या शोधार्थ निघाले. कारण जालिंदरनाथाला गोपीचंद राजाने घोड्याच्या लीत मध्ये पुरून ठेवलेला होता. जालिंदरनाथाला आता दोघे गुरुच्या शोध. आता जालिंदरनाथाला माहिती होतं मच्छिंद्रनाथ कुठे, आणि गोरक्षनाथाला माहिती होतं की जालिंदरनाथ कुठे. आणि नेमकी त्यांची फिरता फिरता एका बनामध्ये दुपारच्या टायमाला आदेश आदेश दोघांचा आदेश झाला. किसको ढूंढते हो? हमारे गुरु महाराज को गुरु मच्छिंद्रनाथ मिलते नहीं, हमारे भी जालिंदरनाथ दिखते नहीं. गोरक्षनाथाने सांगितलं, म्हटलं काही काळजी करू. आता बस एका झाडाखाली बसले, समोर एक फळाचं झाड होतं. आता काहीतरी फलाहार करायचं, पण मंत्राच्या साह्याने फळ तोडून आणायचं, हाताने तोडायचं. आधी कोण करतं? कानिपनाथ म्हणतो मी करतो. मंत्राच्या संजीवनी मंत्राच्या साह्याने ते फळ तोडून आणलं महाराज. खाल्ले तेवढे खाल्ले. आता गोरक्षनाथाने सांगितलं, म्हटले परत लावून दे, परत लावून दे. पण लावून देण्याचं जे ज्ञान होतं ते कानिपनाथाकडे नव्हतं. गोरक्षनाथाने परत ते फळ लावून दिले. आणि जालिंदर कानिपनाथाला विचारलं, म्हटलं कुठे आहेत? मच्छिंद्रनाथ. म्हटलं श्रीराज्यात तिलोत्तमा राणीवर लग्न केलेले. म्हटलं जालिंदरनाथ पण गोपीचंद राजाच्या नगरात नाही, त्यांनी घोड्याच्या लेण्यामध्ये पुरून ठेवलेले त्यांना. आणि हा इकडे आला आपला कानिपनाथ, आणि गोरक्षनाथ ते श्री राज्याच्या सीमेवर जाऊन जाते. पण तिथं स्त्रीला प्रवेश, पुरुषाला प्रवेश नाही. आता त्या ठिकाणी गोरक्षनाथ 2-4 दिवस थांबले, आणि स्वर्गातल्या काही अप्सरा नृत्य करण्यासाठी, गायन करण्यासाठी श्री राज्यात जात होत्या. नेमक्या त्या गेट जवळ त्यांची गाठभेट झाली, आणि ती मुख्य जी बाई होती ना, त्या बाईला गोरक्षनाथांनी सांगितलं, म्हटलं बाई साहेब माझे गुरु तिथं आहेत मध्ये, मी त्यांच्या शोधार्थ निघालो, मला तुमच्या बरोबर येऊ देता का? म्हटले नाथा त्या ठिकाणी पुरुषाला प्रवेश नाहीये, तिथे स्त्रीला प्रवेश आहे. म्हटलं मी स्त्रीचं रूप धारण करतो. तिथं गुरुचं ज्ञान होतं. गुरु ज्ञान दर्शनी समाधानार्थ. गुरुचं ज्ञान जिथं असलं ना, काय नाही ते करण्याचं सामर्थ्य त्या व्यक्तीमध्ये असतं महाराज. पण गुरु तसा असावा, नाही तर गुरु 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 असे बरेचसे गुरु फिरू राहिले. आता गुरु गुरु करणारे, गुरु गुरु करणारे हर गुरु फिरतात महाराज. म्हटलं मी स्त्रीचं रूप धारण करतो भाईसाहेब. आणि त्या जागेवर त्या क्षणामध्ये संजीवनी मंत्राचा जप केला गोरक्षनाथाने, आणि अशी सुंदर स्त्री निर्माण झाली की त्या स्वर्गातल्या अप्सरांचं तेज कमी पडलं तिच्या पुढे. म्हटलं चला मी तुमच्या बरोबर येते. आणि तिथे गेल्यानंतर जेवण खावणं त्यांचे झाले, आणि ते नाचकाम गायन चालू झालं. त्यावेळेस गोरक्षनाथाने मृदंग वाजायचं काम चालू. ज्यावेळेस आपण हे गायन करतो, त्या मृदंगावर थाप पडते ना, ती थाप पाडताना त्या थाप्यामध्ये आवाज यायचा, चलो मच्छिंदर गोरकाया, चलो मच्छिंदर गोरकाया, चलो मच्छिंदर गोरकाया, चलो
पडायचे. जलो बछिंदर गोर काया. पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जेव्हा त्या मृदंगावर थाप पडली, तिलोत्तमा राणी हुशार त्या बाईच्या हाताला धरलं आणि पडद्याच्या पाठीमागे नेलं. कोण आहे तू सांग, बहुरूपी कोण आहे? त्यावेळेस सांगितलं, म्हटलं बाई साहेब, हे जे 5 वर्षापासून तुमच्याकडे येऊन बसले ना, या संसारात पडले, यांचा शिष्य आहे मी गोरक्षनाथ, यांना घेण्यासाठी आलोय. आणि त्या ठिकाणी अजून 5 दिवस थांबले. गोरक्षनाथाने सांगितलं आपल्या गुरुला, गुरुदेवा, तुम्ही नामदेव महाराज पठाडेचं कीर्तन अशी टाकलेली अशी नाही आहे. तर मोठा कीर्तन ऐकलंय ना, आम्ही त्यांच्या कीर्तनात गायन चाली म्हटले. पण जर एखादं लोक जागेवर मुतून द्यायचे महाराज, एवढी शिस्त होती. कारण कीर्तनाची शिस्त फार वेगळा आहे. जेणे करून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांची. कीर्तन कीर्तन कीर्तनामध्ये बसल्यानंतर देवाशी एक रूप निगडित झालं पाहिजे. आपण कीर्तनामध्ये बसल्यानंतर आपल्या मनामध्ये कुठलाच विचार आला नको पाहिजे. कारण कलियुग 4 युग आहेत. 4 युग, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. चौघांचं भांडण मोठं झालं आणि ते भांडण महादेवाकडे गेलं. आता तो म्हणतो मी श्रेष्ठ, तो म्हणतो मी श्रेष्ठ. आता 10 लाख वर्षाचं आयुष्य सतयुगामध्ये होतं, 1 लाख आयुष्य त्रेतायुगामध्ये होतं, 10,000 वर्षाचं आयुष्य द्वापार युगात होतं आणि 100 वर्षाचं आयुष्य कलियुगामध्ये. आता चौघांच्या भांडणामध्ये कली सांगतो मी तुमच्या सगळ्यात श्रेष्ठ. यांच्या काळामध्ये देवाची जर प्राप्ती करायची असती तर मनात जाऊन तपश्चर्या करावं लागत होती. माझ्याकडे असं नाही. ते नारायण करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. आता कलियुगामध्ये कीर्तन करायला सांगितलं. आता कीर्तन कोणतं सांगितलं? हे कीर्तन नाही सांगितलं त्या कलीला. नामसंग कीर्तन साधन पैसोपी ठाईच पैसोनी करा एक चित्त आवडी. 50,000चं कीर्तन नाही सांगितलं महाराज. कीर्तनाचे पैसे किती येतात लोक माहिती. त्यांचे काही शब्द आपण कोपऱ्यातला घातले. तुकाराम महाराजांचा एक जड शब्द आहे बरं का, जड. कीर्तनाचा विक्रम मातेशी गमन आणि भाड काही धन विटाळायचे. जेथे करावे कीर्तन तेथे न ठेवावे अन्न. शेवटचं चरण सांगतो तुकाराम. तुका म्हणे द्रव्य देती येते घेती दोघे नरकात. ते कीर्तन नाही सांगितलं.
ती मनाला सर आणि वर्णन करते आपल्या पुत्राला सांगते. पै सोनी आसनी रे पुत्रा दृढ भोये मणी जेवविते आपणा पेचतविते कुंडलिनी चालता पश्चिम पंथे जाई चक्र भेदोनी 17 जीवन कळा आत्मा पाय चिंतोनी परिय मनालसा जो रे बाळा. ती मनाला सर आणि सांगते कीर्तन कोणतं वै सोनी आसनी रे दृढ आसन लाव जेवविद्या आपण आवे चेतविती कुंडलिनी नावी तळाच्या खाली 3.5 आड्याचा वेढा आहे तिला आणि ती कुंडलिनी नाडी चेतन केलं चालता पश्चिम पंथी पाठीमागचे 21 मणी आणि या उजव्या कानाच्या वरती डोळ्याच्या बाजूला त्याला मेरुदंड म्हणतात. ती कुंडलिनी इथं भक्ती स्थानाजवळ येते. त्यात नाथ बाबांनी सांगितलं आल्या 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 5 गवळणी 5 रंगाचा शृंगार करोनी पहिले गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत गगने चांदणे लखलखीत ऐका तिचे मात मंथन करीत होशी दारात. किंवा की ज्यावेळेस कुंडलिनी शक्ती नाडी ज्यावेळेस चेतन होते त्यावेळेस असे 5 प्रकार दिसले नाथ बाबांना. दुसऱ्या वेळेस सांग दुसरे गवळण बोली बाळी रंग हळदी उन्हा पिवाळी पिवळा पितांबरण सुनाली अंगी बुड्डेदार तोळी एक लाल तनु मार कवळी ऐशाल्या 5 गवळणी. तिसरी गवळण रंग काळा नेसून आली चंद्रकळा. आपल्या त्याच्यात जायचं नाही त्याच्याकडे जायचं नाही. असे केव्हा की जे कीर्तन करतो तेव्हा हे कीर्तन नाही सांगितलं महाराज हे कीर्तन नाही सांगितलं आपल्याला पण असे ह्या कीर्तनाला जास्त महत्व आलेलं आहे. याला जास्त महत्व आले. आता तुम्हाला सांगतो महाराज चालेल त्यांना प्राधान्य द्यावं लागेल. हे गप्पा सारे हो आता जे कीर्तन आहे त्या कीर्तन तुमच्या गावात केवढा सप्ताह होते मला माहिती तुमच्या इकडे आमच्या मालेगाव तालुक्यातलं सांगतो. तुमच्याकडे एक महाराज यांच्याकडे मार त्यांच्याकडे मार 8 कीर्तनकार वाटले गेले आणि हे कोण करतो सप्ताह कमिटी करतो. ज्या दिवशी कीर्तनाची तारीख त्या दिवशी सकाळी 10 वाजता ज्याच्याकडे कीर्तनकार दिलेलं असतं त्याला सांगितलं जातं आज तुझ्याकडचा कीर्तनकार 41,000चा आहे. किती हजारचा आहे आपलं नाही जमणार आपलं जमणार. तुम्ही आधी सांगितलं का नाही मी 11,000च्या वरती देणार. मग त्या कीर्तनकाराला ते सप्ताह कमिटीचे माणसं फोन करतात महाराज ज्याच्याकडे तुमची तारीख दिली होती ना त्याचा चुलता मरेल नाही राहत महाराज. त्याचा चुलता मेला तुमचं कीर्तन बंद करण्यात आलं. 90% मला फोन असतात 90% महाराज 5 वाजले का आज घरी आहेत का हो थोडी अडचण आली होती जमेल का आपण गाळलेलं जागा भरायचं काम करायचं. त्याला 11 देत होता ना आपल्याला 5 देतात. सांगितलं नाही महाराज आपले आपण करा सोडवण संसार बंधन सोडावे. असदार हृदयामध्ये रामू सर्व सुखाशी आराम. त्या रामाची ओळख करा हे कीर्तन करा. गोरक्षनाथाने सांगितलं म्हटले गुरुदेवा अहो हा अवतार संसार भोगण्यासाठी नाहीये बघ आता ना आता लय दिवस झाले तुम्हाला इथे राहून आणि निघले. 5 वर्षाचा मीननाथ होता तिलोत्तमा राणी सांगते. मच्छिंद्रनाथाने विचारलं म्हटलं राणी तिलोत्तमा या मीननाथाला घेऊन जाऊ का राहू देऊ. म्हटलं इथे सगळे स्त्री आहेत तुमच्या बरोबर घेऊन जा.
आणि गोरक्षनाथ आणि मीनाथ पुढे निघाले. तिलोत्तमा राणीने काय केलं बरं का, 2 सोन्याच्या इटा देऊन टाकल्या. 2 सोन्याच्या इटा दिल्या. मच्छिंद्रनाथाने झोळीत टाकलं. म्हटलं हे तुम्हाला ना वेळ प्रसंगाला कामात येतील. आता त्याच्या झोळीत सोन्याच्या इटा होत्या. आणि पुढे चालता 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 काय आहे तिकडे तिकडे माझ्याकडे बघा तुम्ही, त्यांच्याकडे बघा. विठाल विठाल आणि पुढे चालता चालता मीननाथांना बहिर दिशेला जायचं होतं. 5 वर्षाचं मीननाथ. आणि गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथांनी म्हटलं यांना घेऊन जा. आता त्यांचं ते संडास वगैरे करून झाले आणि साईडमध्ये याला धुवून आणा. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला काय सांगितलं, याला धुवून आणा. आता ते नदीवर घेऊन गेले. आपण 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 असा आपटला तो मीननाथ, त्याची एक एक आतडी वाळात घातली महाराज. एक एक आतडी वाळात घातली त्या गोरक्षनाथाने. थोड्या वेळानंतर मच्छिंद्रनाथ विचार अजून गोरक्ष येत नाही, अजून गोरक्ष येत नाही. जिथं ज्या पांथ्यावर गेलेला होता तिथं मच्छिंद्र, अरे मीननाथ कुठे, वाळात घातला म्हणजे कुठे, खडकावर. ही शिष्याची परीक्षा होती. खडकावर तो वाळात का घातला, का तो नाशिवंत देहात जन्माला आलेला होता. तो मीननाथ 9 नारायणातला 1 नारायण, पण नाशिवंत देहामध्ये होता. ज्ञानोबराचं प्रमाण आहे ज्ञानेश्वर. मातेच्या उदर कुवरी 9 मास उकडोनी वरी, जन्म जन्मनी मरी. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कुर्म कीटकाचा सांदा, रव रव दुर्गंधी रे अवंगळीचा बांधा. त्या नाशिवंत देहामध्ये तो मीननाथ होता. आणि गोरक्षनाथाने सांगितलं, गुरुदेवा त्याला मी सगळं स्वच्छ करून टाकला. तो नाशिवंत देहातला ठेवला नाही, पुन्हा संजीवनी मंत्र म्हटला आणि पुन्हा तो मीननाथ सजीवंत केला. पुन्हा चालले पुढे. आता मच्छिंद्रनाथाला थोडस शंका आली. आणि आपली जी काखेतली झोळी होती ना, तिच्यात 2 सोन्याच्या एवढ्या होत्या. आणि सांगितलं, गोरक्ष ही झोळी सांभाळा, कुठे विसरू नका, तिच्याकडे चांगलं लक्ष द्या. आणि मागे थांबले. यांनी पाहिलं, झोळीची काळजी घ्या, तिच्याकडे लक्ष चांगलं द्या, कुठे विसरू नका. नेमकं काय तिच्यामध्ये, असं काखेतली झोळी पाहिलं तर 2 सोन्याच्या एवढ्या त्या तिलोत्तमा राणीने दिलेल्या. आणि गोरक्षनाथांच्या काढून फेकाडून दिले, फेकाडून दिले. नंतर मच्छिंद्रनाथ क्यों भाई गोरक्ष, आपको डर, डर तो पीछे रह गया, आप काय का डर, डर कशामुळे होता. दाग दागिने आणि मुंगळ डर असतो माणसाला, भीती असते. ते आमच्या मालेगाव तालुक्यात एक मुंगस म्हणून गाव आहे भारत, ऐकलं ना मुंगस, ते मळ्यात राहत. ते एका बाईला काय समज माहितीये का, ती म्हातारी वारली का 1.5 वर्ष झाला. तिच्या दहाव्याच्या प्रवचनाला गेलो होतो. तो तिचा नवरा वारला तेव्हा 1.5 वर्ष पूर्वी 10व्याच्या प्रवचनाला गेलो होतो. तेव्हा त्या लोकांनी मला सांगितलं, ती बाई काय करायची ना, तारुण्य अवस्थेमध्ये मालेगावला जायची आणि बेंटेचे डाग घेऊन यायची. मालेगावला जायची, बेंटेच घेऊन यायची. आणि कुठं लग्नाला कुठे निघाली का गावाला सगळं पूर्ण बेंटेच अंगावर घालून जायची. आणि तिच्या मळ्याच्या पाठीमागे एक चोर राहत होता. आणि त्याचे काही जोडीदार मनमाडकडे, काही नांदगावकडे 2-4 जोडीदार होते. त्यांनी त्याला फोन करून त्यांना बोलून घेतलं. आमच्या मळ्याच्या शेजारी एका बाईजवळ इतके डाग आहेत, इतके डाग, त्याला काय माहिती ते बेंटेचे आहेत, एवढे डाग आहेत ना. आता ते आलं. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्यांनी तो त्यांचा कार्यक्रम करायचा ठरवलं. रात्री 2 वाजले आणि त्यांच्या मळ्यात गेले. दार ठोकलं. कोण, तिने सांगितलं मी जातो. शेजारचा माणसाचं नाव सांगितल्यानंतर त्या माणसाने दार उघडं करून दिलं. ते आपला शेजारचा बांधभाव आहे, मळ्याचा शेजारचा. दार उघडलं तिने आणि यांनी दार लावून दिलं. आतमध्ये माल काढ, दागिने काढ, पाटल्या काढ, गळ्यातले हार काढ, कानातले काढ. तिच्याकडे राहील तर दिल ना. तर मार खाता खाता तो तिचा नवरा म्हणे, अगं ते मालेगावून ते आणलेले ना तुझे, ते कुठे ठेवले ते देन त्यांच्याजवळ, काढ त्यांना. मारता मारता मारून टाकते. आता तिने ती पेटी उडवली आणि तिच्यातून ते डबडं काढले, अशी चौकोनी पेटी. आणि ते बेंटेचे डाग होते ते देऊन टाकले त्यांच्या हातात.
आता ते निघाले. आता त्या बाईने आईराणीत गाळी दिली. तो शेजारचा बांधव जाय म्हणे रांडकी नाणे तर ते कुठे सोनं शिकत ते बेंटेशी आईराणीत गाळी दिली त्या बाईने. आता बेंटेच आहे मग सोनं कुठे परत मागे फिरले महाराज. जेव्हा वाजवली आधी वाजवली ना तर मारता मारता मारून टाकले. मी ते दहाव्याच्या प्रवचनाला गेलो तिच्या नवऱ्याच्या, तेव्हा ते लोक सांगायचे म्हणे महाराज 40 वर्ष झाली याची बायको मरून गेली, बेंटेच्या डागवे चोरांनी मारून टाकले. मच्छिंद्र नाथा विचारा क्यों भाई गोरक्ष आप कोई डर डर विचार नाही का महाराज, आप कोई डर नाही. ती जोडी घेतल्यानंतर पाहिलं म्हटलं सोन्याच्या इडा कुठे गेल्या म्हणे फेकाडून दिल्या. आता गुरु संताप करायला लागला, नोटांकन घालायला लागला. माझ्या प्रियशी राणीने त्या मला सप्रेम भेट दिलेल्या होत्या सोन्याच्या इडा. आता गुरु तेच ज्ञान सद्गुरु सारी का आस्था पाठी राखा. गोरक्षनाथाने काखेतून जोडीत हात घातला, भस्म काढला. समोर गर्भगिरी नावाचा पर्वत होता आणि तो रिद्धिसिद्धीचा मंत्र म्हटला आणि ती भस्म फुकून दिला त्या पर्वतावरती. संपूर्ण पर्वत सोन्याचा करून टाकला. म्हटलं गुरुदेवा आजपासून हा संपूर्ण पर्वत तुमच्या बापाचा, तुमच्या बापाचा संपूर्ण. त्यावेळेस गोरक्षनाथाच्या परीक्षा होत्या त्या आणि मच्छिंद्रनाथाने सांगितलं गोरक्षे तू माझ्या परीक्षेमध्ये पास झाला, तू पूर्णत्वाला गेलेला आहेस. आता तुझी इच्छा काय. त्याच मच्छिंद्र गोरक्षनाथाने सांगितलं म्हटलं महाराज या वनामध्ये जपी जे लोक आहेत ना यांना अन्नदान वस्त्रदान आणि सुवर्णदान करावा 1.25 महिन्यापर्यंत एवढी माझी इच्छा आहे. ठरल्याप्रमाणे प्रत्येक आश्रमामध्ये निरोप पाठवले, दौंड्या देऊन टाकल्या. अन्नदान वस्त्रदान चालू झालं 1.25 महिन्यापर्यंत. शेवटच्या दिवशी 3 देव आले पुन्हा, ब्रह्म विष्णू आणि महेश. त्यांनी दान घेतलं, जेवण केले आणि मच्छिंद्र नाथाला सांगितलं गो भगवान शंकराने की पुढच्या अवतारामध्ये मी तुमचा शिष्य म्हणून जन्माला येणार, शिष्य म्हणून जन्माला येणार आहे. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीनाथ, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्म सोपानत झाला आनंद. आणि तुकाराम तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम या पतीचे कीर्तन अवतार तुम्हा धराया कारण. आता स्वतः देवाने संतांच्या अवतारामध्ये जन्माला यावा, आपला उद्धार करावा. महाराज स्वतः देव संतांच्या रूपात जन्माला आले. एका ठिकाणी तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, 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 मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म, नारायण नामे स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म. कारण का हा सुख सोळा स्वर्गी नाही, मृत्युलोकी व्हावा जन्म. आम्हा नारायण नामे आणि कीर्तनी आनंद गाऊ. आणि ते जन्माला त्यांची इच्छा पूर्ण बी झाली. शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञान देव पाई, ब्रह्मतो सोपान माया मुक्ताई, धन्य 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 निवृत्ती राया, धन्य ज्ञानदेव सोपान धन्य कानो मात्रा आधी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची. म्हणून ही अवतार तुम्हा आज कानोपात्रासारख्या एका नायकिनीच्या मुलीचा उद्धार केला ज्ञानोबा आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा, जड संसारामध्ये आपण जे जन्माला आलेला असतो ना, कारण या संसारामध्ये संसार थोडा सोपा नाही. आपल्याला वाटतो संसार कसा आहे
संसार करावा लागत नाही, न करता होत असतो. परमार्थ करावा लागतो. संसार मुलगा शिकल्यानंतर त्याला बायको मिळत नाही, पाहावी लागते. अलीकडे फार अवघड झालेलं महाराज, नाही का? मुलगा शिकलेला पाहिजे, जॉब चांगल्यापैकी पाहिजे, त्याला कमीत कमी 50,000च्या पुढे पगार पाहिजे. बरोबर आहे ना? परत विचारलं जातं किती भाऊ आहेत? 2 भाऊ आहेत. जमीन किती आहे? 5 एकर आहे. माझ्या मुलीच्या वाट्याला किती येईल? 2.5 एकर. पण ते कामाला जाणार ते मी ते जळगाव जिल्ह्यात तुम्हाला मी 20 वर्षापासून ज्या गाडी लावली तिथं पिशवी ठेवली ना, घर बसत. या वर्षी श्रावणमध्ये लग्न कीर्तनाला गेलो. तिथं एक मुलगा आणि एक मुलगी, ते वाईट आहे. मग चहा पाणी झाला. म्हटलं ताई माई काय जकात नाही, ते खानदेशी भाषा जळगाव जिल्ह्यातले बरं का. माई काय जकात नाही. पण बाबा माईने लग्न मी घे, पण तुमले पत्रिका देऊन याद नाही राहिली. लग्न झालं, तुम्हाला पत्रिका देण्याची आठवण राहिली नाही, विसरलो. म्हटलं कसं काय चाललं माईचं? म्हणे बाबा भयान बारी, सासू मर जायले नरी नाही आहे. जवळ एकच होती. ती बाई काय म्हणते, हैराण आहे बरं का. समजलं नाही ना तर मला परत विचारून घ्या. समजलं नाही तर परत विचारा. ती बाई काय म्हणते, बाबा बट चांगलंय, बट चांगलंय. पाहुणं जम जातं ना, बरोबर. मुलगा त्याचं जमलं असतं ना, बरं झालं असतं. माईचं कसं चांगलं झालं, सासू नाहीये, नणीन नाहीये, आणि जावई पण शेती पण आहे. गावातल्या गावात शिक्षक आहेत, मराठी शाळेला नोकरी करतात. आणि सासरा शेतीनं दखलीस, वावराचं सासरा बघून घेतो. म्हणे माईला काही त्रास नाही, फक्त भाऊसाठी पाहून टाका. म्हटलं ताई सौंदर्याला मुलगी आहे, पण मुलीच्या आईचं असं म्हणणं आहे सासू नाही पाहिजे. सासू नाही पाहिजे. तुझ्या मुलीला जशी सासू नाही तुला बरं वाटतं, मग तिच्या मुलीला तसं वाटेलच ना. हा संसार आहे महाराज, संसार आहे. दुःख बांधवाडी आया संसार, सुखाचा विचार नाही कोठी. संसार आल्या एक सुख आहे, 8वावे पाय विठोबाचे. येणे वय सरळ संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. केव्हा की संसारामध्ये परमार्थ असेल, देवाचं नामस्मरण असेल, दान धर्म असेल, साधू संतांची सेवा असेल, तो संसार. न लगे दुःखाचा लेश काही. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार्य नाम विठोबाचे. विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, कायना पतित कीर्ती वर्णो अवतार तुम्हाधराया कारण उद्धराया जन जड जीवा. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार्य नाम विठोबाचे. अवतार तुम्हाधराया कारण उद्धराया जन जड जीवा. तुका मरे गुण चंदनाचे अंगी, तुका
वर्णन करतात की संतांना चंदनाची उपमा देतो का म्हणे गुण चंदनाचे अंगी. कारण का चंदन असे वनस्पती आहे की ज्या वनामध्ये चंदन आहे त्या वनामध्ये बोरी बाबळी असे कुठलेही जरी झाडं असतील ना ते आपला सुगंध सगळ्यांना देत असतं, भेद करत नाही. तसं तुकाराम महाराज साहेब चंदनाजवळ तसा भेद नाही ना, तसं संतांजवळ भेद नाही. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. कारण तुम्हाला जवळ जायचे, मला समजायला जायचे. घाई तुमच्यापेक्षा मला जास्त आहे. अल्पशा ज्ञानाने आनंदाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही बोललं असेल माझी सद्गुरू माऊली बाळूबाबा महाराज सौंदाणेकर आणि त्याचबरोबर माझी गुरु माऊली नवनाथ बाबा यांचा कृपा प्रसाद आहे. आणि बाबांच्या कृपा प्रसाद बघा, मी म्हणजे माझं इथं माझी मोठाकी करायला उभा नाही. बाबांच्या आशीर्वादाने माझा मुलगा पण नोकरीला आहे, त्याला 12 लाखाचं पॅकेज आहे 2 वर्षापासून. बाबांचा आशीर्वाद 9 वर्ष. मुलगा मेकॅनिकल इंजिनियर झाला, नंतर कॅम्प्युटर इंजिनियर झाला, IT इंजिनियर झाला. दारूबंदी अधिकारीचा पेपर दिला, तो पण पास झाला. PSIचा पेपर दिला, तो पण पास झाला. या महात्माच्याच आशीर्वादाने. पहिला लॉकडाऊन लागला RTचा पेपर निघायच्या आधी. मग मी त्या मुलाला एक सांगितलं, म्हटलं भाऊ तुझं कुठेतरी पुण्य कमी पडलं, तुझं पुण्य कमी पडलं. असं आहे की बाबांच्या आशीर्वादाने माझा प्रपंच. आणि मी जे बी माणसं बाबांकडे आतापर्यंत आणली असं की एकाही माणसाला अजून त्याला तो विकार आहे तो की आला. एक आंधळ आणलं होतं महाराज, आंधळ. ते इथून आम्ही बाबांनी औषध वगैरे टाकलं, त्याला दोरा बिरा टाकला आणि चांदवडच्या टोल नाक्याजवळ गेलो. तो म्हणे महाराज पाणी प्यायचं आपल्याला. पाण्याची बाटली घेतली. तो म्हणे माझ्या डोळ्याला 75% फरक पडला. एक मुलगी आणली होती आमची नातेवाईक, 12 वर्ष लग्न करायची मुलगी होती. इकडे जव्हार मुखाड्याकडे राहतात. ती मुलगी लग्न करण्यासारखी मुलगी दोघी डोळ्याने आंधळी झाली. 2 वर्षपूर्वी ती मुलगी इथं आणली. तिला 50% तिला दिसायला लागलं. मागच्या वर्षी तिचं पण लग्न झालं. जेही आणले असतील त्यांना गुण आला. असे महात्म्यांचे अतिशय उपकार आहेत आणि आपल्यावरती असे संत उपकार करण्यासाठी जन्माला येत असतात. झालेली सेवा ज्ञानोबरायचे चरणी अर्पण करू. या ठिकाणी ईश्वरा पूर्ण. आता फक्त 2-5 मिनिटं भजन म्हणायचं. फक्त शेवटं महिला म्हणेल, मी पुढे म्हणेल, तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणायचं. कारण की थोडासा 5 मिनिटं गायनाचा आनंद घ्यायचा. मी पुढे म्हणेल नामदेव जनाबाई, तुम्ही पाठीमागे म्हणाल सोपान काका मुक्ताबाई. तुम्ही नाही म्हणाल नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, निम्मी बाया म्हणत नाही. एक ना आमच्या आयराणी भागात बाया जात्यावर दळायला बसायच्या का बरं का. आपल्या घरची पिला. आता 2 मैत्रिणी होत्या. एक मुसलमान धर्माची होती, एक हिंदू धर्माची होती. पण दोघी जीवा भावाच्या मैत्रिणी होते बिचाऱ्या त्या. आता उन्हाळ्याचे दिवस, आंबरसाचे दिवस आणि सासू गावाला गेले. सुनबाईला सांगितलं दुपारी तेवढे गहू आहेत ना जात्यावर दळून ठेव. उद्या आपल्याला आंबरसाचा कार्यक्रम करायचा, पुरणपोळी करायची, गहू दळून ठेव. आता त्या बाईने सगळं तिचं घरचं काम धंदा सगळं आटपून निटपून आणि दोघी जणी बरोबर एकत्र बसल्या. मग त्या आपली हिंदू धर्माची बाई होती का, तिने ती गव्हाची पाठी काढली आणि त्या जात्याजवळ गेली होती. पण क्या करतीये, पण गहू दळायची. आता तिने दळायला सुरुवात केली. आता मैं भी पकडू क्या. आता खेड्यातली भाषा फार वेगळी असते त्यांची. धड मुसलमानी नाही, धड आयराणी बी नाही, धड मराठी बी नाही. आता काला म्हणून टाकतात ते. मै पकडू घ्या पण धर. आता जेव्हा ते दळायला सुरुवात केली ना चाट मार. आता ती मराठी धर्माची बाई तिने म्हणायला सुरुवात केली. जात्यावरचं गाणं दाळू दाळू बाई भावना मुळ येई मन भाऊला वाढाले सोना कुलूप दिल्ली दरबारात भावना जागीदार. ती म्हणते माझ्या भावाच्या वाड्याला सोन्याचं कुलूप. पण सोन्या बामण जायला होता. सोन्या नावाचा जो बामण होता ना त्याचं कर्ज होतं तो लावून गेला. आता हिचं म्हटलं गेलं गाणं. आता ती मुसलमान होते का ती तिला म्हणते
आता ती म्हणून तिला म्हणतो तू म्हण आता. ती म्हणे मी कुणी आता. ती म्हणे ऐसा नाही होता बाई बंदच पडता. पण ती म्हणते ठीक आहे तू काही तिथं म्हणती तू काही. पण तिने म्हणायला सुरुवात केली जिदारा जिदारा तेरा बाई उदर उदर मेरा बाई. ती म्हणे गप्प. माझं ऐकून माझ्यासारखं म्हणते मग तेरा भाई दिल्ली दरगार का जहागीरदार है मेरा का सेंट्रल जेल का. भजन म्हणताना कमाला राम भजन करूया आया प्रिया सुख से सोया किंवा आउट हात का नरदे अल्लाहने तुझं दिया. नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय